सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात पुन्हा एकदा होड्याच्या शर्यती पार पडल्या। यावेळी होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं पहिल्या क्रमांकाची बाजी मारली। या स्पर्धा कृष्णा नदीवरील विष्णू घाट ते बायपास पूल या अंतरावर पार पडल्या। वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। संबंधित डॉक्टर नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली। रात्री तीव्र प्रसूती वेदना होत असतानाही कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोपही होतोय। गोंदियाच्या आमगावात गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात नाल्यात पडून गुरख्याचा मृत्यू झालेला आहे। यानंतर आमदार संजय पुराम यांनी मृत गुराख्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला। या पाठपुराव्याला यश मिळालं असून नेवारी कुटुंबियांना 4 लाखांचा धनादेश प्राप्त झाला आहे। रविवारी नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। मनमाड नांदगाव मधून मराठा समाजाने पायी मोर्चाचं आयोजन केलं। नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा 28 तारखेचा मुक्काम मुंबईच्या आझाद मैदानात आहे। यासाठी येण्याचं आवाहन करण्यात आले। पाऊस बरसत नसल्याने उकाडा वाढला असून रविवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा थेट 32.6 अंशांवर गेला होता। 24 तासात जिल्ह्यात फक्त सरासरी 4.3 मिलीमीटर पाऊस बरसलाय। देवरी येथील ट्रक अपघाताचा एक नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला। ट्रकमधील लोखंडी साखळी ट्रक चालकाच्या डोळ्यात घुसल्याने अपघात झाला। राष्ट्रीय महामार्गावर नियमाचं पालन न करणाऱ्या आणि लोखंडी साखळी वाहून नेणाऱ्यांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खानदेशाचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली। श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी नागपंचमीनंतर कानबाई मातेची स्थापना करण्यात येत असते। मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने कानबाई मातेचा उत्सव खानदेशात साजरा करतात। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर मधील ज्योतिर्लिंग मंदिरात पहाटे महापूजा करण्यात आली। पहाटेच्या आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दीही केली। पावसाला सुरुवात होताच पर्यटकांची पावलं धबधब्यांकडे वळतात। यातच साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते। सातारा ठोसेघर धबधब्याला पर्यटकांची पसंती आहे। युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला। या